तर सामना 5 षटकांचा असेल, 2 षटकांचा पॉवर प्ले. तर भरत शिंदे गोलंदाज सेट येतोय आणि जुईनगर 11 संघाच्या बाजूचा विचार केला तर कोण आहे, प्रवीण आणि दत्ता ही सलामीची जोडी मैदानात. तर मॉन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळताना एक काऊ कॉर्नरच्या दिशेत असलेला क्षेत्ररक्षक आणि एक लॉंग ऑफ बाउंड्रीच्या दिशेत असलेला क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा वैयक्तिक पहिलं, सांघिक पहिलं आणि आता मात्र उंचीला हलवार पद्धतीने टाकलेला चेंडू आणि त्या चेंडू मात्र सरळ गेला यष्टिरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूची सांगता होते. तर BS बॉयज दिवा कोलीवाडा आयोजित 2021 ही स्पर्धा आणि हा मात्र डाव्या स्टीरचा चेंडू जोरकस मारलाय. चेंडू जातो वाईडिश लॉंगनच्या दिशेत, क्षेत्ररक्षक दूर असल्या कारणाने एक प्रयत्न छान होता, परंतु चेंडू जातोय सीमारेषे पार चौकाराने आपले मनसुबे दाखवून देतोय प्रवीण. पहिला चेंडू निर्धाव गेल्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवर मात्र हाणामारी केली जाते आणि 4 धावाने संघाचं आणि वैयक्तिक खातं उघडलं जाते. ते 4 धावाने बिनबाद 4 अशी धावसंख्या. तर प्रवीण पुन्हा एकदा तिसरा चेंडू घेऊन आणि आता मात्र मधल्या चेंडू आता मात्र उडवून दिला लॉंगनच्या दिशेत. तिथं जातोय सीमा रेषे पार चौकार आणि फिल्डिंगचं रिस्ट्रिक्शन असल्या कारणाने नक्कीच क्षेत्ररक्षक 2 क्षेत्ररक्षक, एक वाईडिश लॉंगनच्या मिडविकेटच्या दिशेत एक क्षेत्ररक्षक आणि एक आहे लॉंग ऑफच्या दिशेत क्षेत्ररक्षक, त्याचं मात्र हेरलं जाते फलंदाज प्रवीण यांच्या माध्यमातून आणि लागोपाठच्या 2 चेंडूवर मारले जातात 2 चौकार. थोडंसं विचारात पाडलं गेलं गोलंदाज भरत शिंदेला. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू डावी स्टेअरचा चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या काऊ कॉर्नरच्या दिशेत. पुन्हा एकदा ह्या स्पर्धेतील पहिली वाहिली चौकारांची हॅट्रिक मात्र साधली जाते भरत यांच्या गोलंदाजीवर प्रवीण यांच्या माध्यमातून. पहिला चेंडू टाकल्यानंतर जणू असं वाटत होतं की नक्कीच गोलंदाज हवी होणार, परंतु मात्र दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर ते मारलेले लागोपाठचे 3 चौकार, त्याच्यावर मात्र आता फलंदाज हवी होते प्रवीण आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12च्या घरात. 4 चेंडू टाकून पूर्ण मॉन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळताना मात्र प्रवीण याच्यासाठी आता मात्र अतिशय सुरेख चेंडू होता. थोडासा उजव्याशीच्या बाहेरून जाणार चेंडू बॅटची कट घेऊन जातोय. मैदानापुरं असल्या कारणाने चेंडू जाते डी मध्ये. धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाते. धावसंख्या होते ती 13च्या घरात. पहिल्या सामन्यामध्ये 71 धावा चेस केल्यानंतर असं वाटतंय की खेळपट्टी जणू धावांचा वर्षाव करणार, चौकार षटकारांची आतषबाजी प्रेक्षकांना पाहायला मिळणार का, असंच काहीतरी समीकरण. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू, हा मात्र मधल्या स्टेअरचा चेंडू जोरकस मारलाय. बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला आणि चेंडू उडवला जातोय लॉंगनच्या दिशेवर आणि पंचांचा इशारा येतोय. 6 धावांचा पहिलं षटक महागडं ठरलं जातंय. पॉवर प्लेचं पहिल्या षटकामध्ये धावा कुठल्या जातात त्या 19 धावा. चेंडू जाते
पॉइंट बाउंड्रीच्या दिशेत, तिथं मात्र चौकाराने आपलं आतषबाजी करतोय, चौकाराने खातं उघडलं जातंय दत्ता यांच्या माध्यमातून. गॅरोन चेंडूचा टप्पा चुकला गेला आणि त्या टप्प्याला मात्र धाडलं गेलं सीमारेषे पार चौकार. धावसंख्या 4ने पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती 23च्या घरात. सकाळच्या सत्रात आज धावांचा वर्षा होतो या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहायला मिळतंय. पहिल्या सामन्यामध्ये 71 धावा चेस केल्या गेल्या. आता मात्र पुन्हा एकदा गॅरो मधल्या स्टोरचा चेंडू हवेत झेल, परंतु क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये असल्याकारणे झेल होऊ शकला नाही आणि चेंडू जाते पॉईंट बॉन्डच्या दिशेत. सुरेख क्षेत्ररक्षण केलं जात आहे. 1 धाव भेटते, 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि आता मात्र थोडीशी गफलत होते आणि पंचांचा इशारा येतोय 4 धावांचा आणि संधी जाते डीजे प्लीज. असं वाटतंय जसं सँडी सर आणि नितेश, मला असं वाटतंय की हे दोघं जण जसं का पॅव्हिलियन मधूनच सेट आल्यासारखं वाटतंय. पहिला चेंडू निर्धाव गेल्यानंतर मात्र हाणामारी केली जाते. हा मात्र डाव्याशीच्या बाहेरून जाणारा चेंडू पंच अवांतर घोषित केला जाते पंचांच्या माध्यमातून आणि हा मात्र पहिला अवांतर चेंडू ह्या डावातील. धावसंख्या पोहोचते ती 28च्या घरात. दोन्ही फलंदाजाबद्दल म्हणायचं झालं तर प्रवीण आणि दत्ता जसे पॅव्हिलियन मधूनच जेव्हा सेट होऊन आलेत असंच काहीतरी असंच पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा गॅरो राईट हँड राऊंड विकेट मारा करतोय आणि पुन्हा एकदा डाव्याशी थोडासा बाहेरून जाणार चेंडू. पुन्हा एकदा पंच अवांतर घोषित केला जाते आणि चेंडू जातो यष्टिरक्षकाच्या पाठीमागे आणि डी मध्ये सुद्धा जातोय आणि धावसंख्या मात्र पुढे सरकली जाते 2 धावेने. वारंवार अवांतर चेंडू टाकले जातात ते योगेश भगत यांच्या माध्यमातून. धावसंख्या पोहोचते ती 30च्या घरात. दमदार सुरुवात म्हणता येईल ती जुईनगर 11 संघाची. विनंती असेल स्वयंसेवकांना तर मैदान अपुरं असल्याकारणाने नेहमीच थोडीशी वाहनांची ये जा असते तर स्वयंसेवकांनी सुद्धा खबरदारी घ्यायची आहे की जेणेकरून वाहन चेंडू टाकल्याच्या षटकाच्या मध्ये वाहनं ये जा करणार नाहीत याची खबरदारी घ्यायची आहे. तर वळूया सामन्याकडे आणि 1 षटक व 2 चेंडू टाकून पूर्ण. त्याच्यानंतर धावसंख्या फलकावर लागली गेली. तब्बल 30 धावा लागल्या गेल्या. परंतु या स्पर्धेचा ह्या सामन्याचा विचार केला तर आजच्या सकाळच्या सत्रात तब्बल 71 धावा चेस केल्या त्या किरण स्मृती घनसोलीच्या माध्यमातून. तसंच काहीतरी समीकरण बघायला मिळतंय. पुन्हा एकदा गॅरो राईट हँड राऊंड विकेट मधल्या स्टीलचा चेंडू ढकलून देते, परंतु चेंडू बॅटची कट घेऊन जातोय डी मध्ये आणि धावसंख्या 1ने पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती 31च्या घरात. बिनबाद 31 अशी दमदार सुरुवात म्हणता येईल ती जुईनगर 11 संघाची. कारण आतापर्यंत 9 चेंडू टाकून पूर्ण झाले तर हाणामारी केली जाते. चौकार षटकारांची आतषबाजी केली. तब्बल आतापर्यंतच्या ह्या 9 चेंडूमध्ये तब्बल 5 चौकार आणि 1 षटकार अशा करून एकंदरीत 31 धावा पटकावल्या गेल्यात ते जुईनगर 11 संघाच्या. पुन्हा एकदा गॅरो मधल्या चेंडू ढकलला. चेंडू जातोय विंडिकेटच्या दिशेत. सुरेख क्षेत्ररक्षण केलं जाते. सुरेख फेकी केली जाते आणि पण एक चोरटी धाव घेतली जाते, परंतु पंच मात्र नाबाद करवले जातात. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन आखो में इशारा हो गया असं काहीतरी प्रवीण आणि दत्ता यांच्या माध्यमातून केलं गेलं आणि 1 चोरटी धाव घेतली गेली. धावसंख्या 1ने पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती 32च्या घरात. या षटकातील अजून 2 चेंडू शिल्लक. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल केला जातोय. आता मात्र लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतोय लॉंगॉनच्या दिशेत आणि थोडासा वाईडिश काऊ कॉर्नरच्या दिशेत असलेला 2 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर. आणि पुन्हा एकदा गॅरो ह्या पॉवर प्लेचं दुसरं षटक पूर्ण करताना. दुसऱ्या षटकातील 5वा चेंडू. हा मात्र डायरेक्टर चेंडू जोरकस मारला जातो. चेंडू जातोय लॉंगॉनच्या दिशेत. तिथं सुरेख क्षेत्ररक्षण केलं जात आहे, परंतु एका धावेने नक्कीच भर पडली जाते प्रवीण यांना. धावसंख्या 1ने पुढे सरकली जाते. प्रवीण यांची वैयक्तिक धावसंख्या पोहोचते ती 20 धावा. संघाची धावसंख्या फलकावर लागते ती बिनबाद 33 धावा. पुन्हा एकदा गॅरो पहिल्या
पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकात फुलटॉस चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेत जातोय. सुरेख क्षेत्ररक्षण केलं जाते. सुरेख फेकी केली जाते. थोडीशी खराब फेकी आणि त्याचा मात्र दंडित केलं जातं आणि धावा मात्र मोजल्या जातात. त्या अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण होतं आणि धाव मात्र खराब फेकीमुळे एक धाव बोनसच्या रूपाने भेटली जाते. धावसंख्या 2ने पुढे सरकली जाते. 2 षटकं पूर्ण होतात. पॉवर प्लेची 2 षटकं पूर्ण झाले. 2 षटकामध्ये तब्बल 17.5च्या रन रेट राखला जातोय तो जुईनगर 11 संघाच्या. तर स्वतः कर्णधार गोलंदाजीसाठी येतोय. स्वतः कर्णधार गोलंदाजीसाठी येतोय स्वप्नील. हा मात्र डाव्या स्टेअरचा चेंडू जोरकस मारला. हवे झेल क्षेत्ररक्षक दूर असल्या कारण झेल होत नाही. का सुंदर प्रयत्न होता परंतु झेल सुटला जातोय आणि त्याच्या मात्र 2 धावा भेटल्या जातात प्रवीण यांना. मागच्या सामन्यात बघितलं एक झेल सोडला गेला आणि त्याच झेलचं मात्र रूपांतर केलं गेलं ते मोठमोठे चौकार षटकारांची आतषबाजी केली गेली त्या फलंदाजाच्या माध्यमातून. तसेच विशाल शहाचा सुद्धा एक अवघड झेल होता. त्याचा काही प्रयत्न केला गेला नव्हता. त्यानंतर मात्र विशाल शहाने सर्व सूत्र आपल्या हातात घेऊन चौकार षटकारांची आतषबाजी करून वैयक्तिक 44 धावा फटकावल्या गेल्या. पुन्हा एकदा स्वप्नील जाता मात्र अतिशय सुरेख चेंडू होता. मधल्या इष्टीवरचा चेंडू उडवून दिलाय. एक पंचांच्या डोक्यावर मारला जातोय. चेंडू जातोय सीमारेषे पार. षटकार. तर प्रवीण वैयक्तिक 27 धावावर खेळताना दिसतोय. हा मात्र मधल्या स्टेअरचा चेंडू जोरकस मधला हवेत झेल. पॉईंटचा क्षेत्ररक्षक दूर असल्या कारण काय झेल होत नाही. एक धाव पण पूर्ण केली. एकाच धावावर समाधान मानलं जाते. मागच्या फटक्याबद्दल म्हणत होतं सर्वात सेफ फटका म्हणजे मध्ये जो फटका मारला जातो तो सर्वात सेफ फटका मानला जातो क्रिकेटमध्ये. तर पुन्हा एकदा ह्या षटकातील आतापर्यंत 4 चेंडू टाकून पूर्ण झालेत आणि वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक पूर्ण करताना स्वप्नील स्वतः कर्णधार डावकुरी हाताचा गोलंदाज सलामी लावल्या दत्ताटे. हा मात्र उजव्या डाव्या स्टीरचा चेंडू हवेत झेल आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने उडलेला झेल मात्र आता अतिशय सुरेखरित्या टिपला जातोय आणि पहिला फलंदाज पहिला हादरा दिला जातोय तो जुईनगर 11 संघासाठी भरवाशी कामगिरी पार करून परताना दत्ता मात्र 10 धावा काढून तंबूत परतला. 1-2 षटकं व 5 चेंडूनंतर धावसंख्या फलकावर लागली जाते ती 45. या षटकामध्ये थोडासा अंकुश लावायचा प्रयत्न केला जातोय स्वप्नील यांच्या गोलंदाजीच्या माध्यमातून.
जत्रला दैता पाकाचे महिन्याने येईन मी तुझे जत्रला माझी एकविरा आईची नारले डोळराला माझी एकविरा आईची नारले डोळराला चैता पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला चैता पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला माझी एकविरा आईची नारले डोंगराला तर 3 षटकांचा खेळ संपला जातोय आणि 3 षटकामध्ये धावसंख्या फलकावर लागली जाते ती 45 धावा. पहिल्या षटक भरत यांनी टाकलं, 19 धावा मोजल्या गेल्या. त्यानंतर योगेश भगत 11 षटक टाकलं, त्यामध्ये 16 धावा मोजल्या. आत्ताच थोडंसं धावांवर अंकुश लावायचं काम गेलं स्वप्नील यांच्या माध्यमातून. 10 धावा देऊन 2 फलंदाज सलामीवीरांना मात्र तंबूचा रस्ता दाखवला गेला, तो स्वप्नील यांच्या माध्यमातून. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक गॅरो, नवी मुंबई क्रिकेट विश्वातलं मोठं नाव. आता मात्र उजव्या बराचसा बाहेरून जाणारा चेंडू आणि पंच विशाल पाटील दंडित करतात. मगाशी सांगितलं तसंच नियम क्रमांक 22च्या प्रमाणे दंडित केलं जात आहे. नितेश भोईर यांच्या माध्यमातून सांगितलं गेलं, नियम क्रमांक 22 क्रिकेटमधला वाईडचा जो नियम आहे तो त्या नियमाच्या नुसार दंडित केलं जातं. पुन्हा एकदा योगेश, हा मात्र उजव्या चेंडू ढकललाय, चेंडू जाते कव्हर बाउंड्रीच्या दिशेत. एक धाव पण पूर्ण केली जाते, दुसरीच्या धावणार का? तत्पूर्वी मात्र क्षेत्ररक्षकात थोडंसं दूर असल्या कारणाने मात्र चेंडू जातोय सीमा रेषे पार, चौकार. डीजे ते फलंदाज निलेश यांच्या मध्ये. आता मात्र फुलटॉस, स्लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. अतिशय काही चुकणारा चेंडू बॅटच्या पट्ट्यात रडारमध्ये घेतला गेला, फलंदाजाने आणि सरळ मारला गेलाय तो लॉंग ऑफ बाउंड्रीच्या दिशेत 4 धावेने. धावसंख्या मात्र पुढे सरकली जाते 4 धावेने. धावसंख्या पोहोचते ती 54च्या घरात. मागच्या सामन्यात पहिल्या डावात 71 धावा फटकवल्यानंतर असं वाटलं होतं की सामना चुरशीचा होईल, अति तटीचा होईल, परंतु विशाल शहानी केलेली 44 धावांची ती भरीव अशी कामगिरी, त्या धावांच्या जोवर 54 धावा फलकावर लागल्या गेल्या. आता मात्र दूर हातात सांभाळताना निलेश पहिल्या 8 धावावर खेळताना. आता मात्र डाव्याशर चेंडू जोरकस मारलाय, चेंडू जात आहे लॉंगाच्या दिशेत. थोडीशी फ्लम्पलिंग होते, परंतु सुरक्षित एकाच धावावर समाधान मानावं लागतंय ते निलेशला. धावसंख्या 1ने पुढे सरकली जाते. 55 धावा फलकावर लागतात. तर पहिल्या सामन्याचं म्हणत होतं 71 धावा फटकावल्यानंतर असं वाटत होतं सामने अतितटीची लढत होईल, रंगतदार लढत होईल, परंतु एका हाती विशाल शहानी केलेली ती फलंदाजी, चौकार षटकारांची आतषबाजी, 44 धावांची ती खेळी, त्या धावांच्या जोरावर 3 षटके आणि 5 चेंडूमध्ये तब्बल 71 धावा चोपल्या गेल्या. तसंच काहीतरी आता ह्या सामन्यामध्ये सुद्धा होताना दिसतंय. 3 षटकं आणि 2 चेंडू, तर धावसंख्या फलकावर लागली गेली ती 55 धावा. तर समोर नवीन आलेला फलंदाज चेतन प्रथम स्ट्राईकला, निलेश नॉन स्ट्राईकला 9 धावावर खेळताना. फुलटॉस पद्धतीचा चेंडू आता मात्र मारण्याच्या नादात चकला गेला जात आहे आणि यष्टिरक्षक पात्र चेंडू अडवला जातोय आणि एक धाव घोष अवांतरच्या रूपाने क्रिकेटचा नियम क्रमांक 22 अवलंबला जातोय. धावसंख्या 1ने पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती 56 धावा फलकावर लागल्या जातात. अजून या डावातील तब्बल 9 चेंडू शिल्लक. 9 चेंडूमध्ये कितपत धावा जमवणार जुईनगर 11 संघ, येणारा काल सांगून जाईल. आता मात्र उजव्या स्टेज चेंडू ढकलून दिला, चेंडू जातो लॉंगांच्या दिशेत. तिथं क्षेत्ररक्षक सूर आडवेपर्यंत एक धाव पण पूर्ण केली जात आहे. चेतन यांचा मनसुबा होता दुसरा धाव घेण्याचा, परंतु निलेश यांचा नकार येतोय. धावसंख्या 1ने पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती 57च्या घरात. 2 गडी बाद 57 अशी धावसंख्या.
पुन्हा एकदा गॅरो आता मात्र डाव्याशीच्या बाहेरून जाणार चेंडू फ्लम्बलिंग होते यष्टीरक्षकाकडून आणि मात्र 2 धावा भेटत आहेत. एक बोनसच्या रूपाने भेटली जाते. क्रिकेटमध्ये वारंवार जर तुम्ही अवांतर धावा दिल्या नक्कीच गोलंदाजाचं मनोबल डाऊन होत असतं आणि समोर फलंदाजी करणाऱ्या संघाचं मोरल अप होऊन जात, त्यांना कॉन्फिडन्स येत असतो. असंच काहीतरी नेटाने गोलंदाजी अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल, कारण आतापर्यंत फलकावर धावा लागल्या ते 59 धावा, 2 गडी बाद 59 धावा आणि ह्या डावातील तब्बल अजून आतापर्यंत 8 चेंडू शिल्लक. 8 चेंडूमध्ये जुईनगर 11 कितपत धावा जमवणार व इच्छापूर्ती वाशीगाव कितपत रोखणार. गॅरो राईट हँड राऊंड विकेट मारा करतोय. मधल्या शीर्षक चेंडू अचूक टप्प्याचा धारदार गोलंदाजी केली जातोय आणि मागच्या चेंडूवर वाईट टाकल्यानंतर आता मात्र कमबॅक केलं जात आहे ते गॅरो योगेश भगत यांच्या माध्यमातून. आतापर्यंत ह्या षटकामध्ये तब्बल धावा मोजल्या गेल्या त्या 14 धावा आतापर्यंत, म्हणजे पहिल्या षटकामध्ये धावा दिलेल्या 16 आणि आत्ताच्यापर्यंत 14 धावा मोजल्या गेल्या त्या योगेश भगत यांच्या ह्या षटकातील. हाणामारीचं स्लॉगरचं षटक. आता मात्र अचूक टप्प्याची गोलंदाजी केली जाते. 2 चेंडू अप्रतिम टाकले गेले, 2 लागोपाठ 2 वाईट टाकल्यानंतर मात्र कमबॅक केलं जाते योगेश यांच्या माध्यमातून आणि 4 षटकं फलकावर लागली जातात. 4 षटकांतर फलकावर धावा लागल्या जातात त्या 59 लॉस ऑफ 2 विकेट्स आणि संधी मिळते डीजे प्लीज. सोपवली जाते ते गोलंदाज प्रशांतच्या हातात मात्र कर्णधारांनी धुरा सोपवली जाते आणि बघूया स्लॉगरचं षटक. 6 चेंडू शिल्लक असतील, धावसंख्या फलकावर लागली गेली 2 गडी बाद 59 धावा. मागच्या सामन्याचा उच्चांक होता 71 धावांचा. आता मात्र 71 धावा क्रॉस करणार का? येणारे चेंडू सांगणार 6 आणि समोर फलंदाज निलेश. आता मात्र पहिल्या चेंडूवर मनसुबे दाखवले जातात. आम्ही मात्र 71 धावांचा पल्ला मात्र पार करणार असं काहीतरी समीकरण दिलं जात आहे. 6 धावेने धावसंख्या पुढे सरकली जाते. धावसंख्या फलकावर लागते ती 65 धावा. स्लॉगरचं षटक वैयक्तिक पहिलं, सांघिक 5वं षटक. प्रशांत पहिल्या चेंडूवर मारला गेलेला काऊ कॉर्नरच्या दिशेने उडवलेला तो चेंडू 6 धावेने. पुन्हा एकदा प्रशांत, पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू मारला जातोय. हवेत झेल खाली क्षेत्ररक्षक, परंतु चेंडू मात्र पार करतोय सीमा रेषे पार. षटकार. एका मागोमाग लागोपाठ मारलेले 2 षटकार मात्र दिशा दाखवली जाते. चौकार षटकारांची आतषबाजी. पहिल्या षटकापासून मात्र हाणामारी केली जाते ती गोल जुईनगर 11 संघाच्या बाजूने. आता मात्र अतिशय सुरेख अचूक टप्प्याचा स्विंग पद्धतीचा चेंडू 2 लागोपाठच्या 2 चेंडूवर षटकार मारले. आता मात्र व्हेरियन्स केलं जाते. चेंज ऑफ पेस टाकला जातोय आणि चेंडू जातोय यष्टिरक्षकाच्या हातात. यष्टिरक्षक आपलं काम चोख बजावतोय. स्लॉगरचं षटक. स्लॉगरच्या षटकातील हाणामारीच्या षटकातील असतील चेंडू शिल्लक 3. धावसंख्या फलकावर लागली 2 गडी बाद 51. आता मात्र उंची दिला चेंडू, लेग स्पिन पद्धतीचा चेंडू आणि तिथं काऊ कॉर्नरच्या दिशेत झेल जातोय आणि झेल टिपला जातोय. अतिशय अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते. पहिल्या 2 चेंडूवर 2 षटकार मारल्यानंतर मात्र प्रशांत यांचं कमबॅक केलं जाते. एक डॉट बॉल आणि आता मात्र विकेट निलेशला झेल देऊन बाद करवला ते 21 वैयक्तिक 21 धावा काढून तंबूत परतला जातोय. आता मात्र नवीन फलंदाजासाठी येताना दिसतोय तो मंगेश. दोन चेंडू ह्या डावातील 2 चेंडू असतील आणि संघाची धावसंख्या फलकावर लागली मात्र 71 धावा. बघूया फलंदाज. आता मात्र अतिशय अप्रतिम लेग स्विंग पद्धतीचा चेंडू टाकला जातोय. अप्रतिम गोलंदाजी केली जाते. पहिल्या 2 चेंडूवर 2 षटकार मारल्यानंतर कमबॅक केलं जातंय ते प्रशांत यांच्या माध्यमातून. लागोपाठचे 3 चेंडू डॉट टाकले जातात आणि 2 चेंडू डॉट टाकले जातात आणि एका चेंडूवर मात्र फटकावला जातोय. 1 विकेट पटकावला जातोय. पुन्हा एकदा बघूया. हा मात्र जोरकास लेग स्पिन पद्धती
घेरलं आणि चेंडू धाडला मिड विकेट बाउंड्रीच्या दिशेने. 6 धावेने मात्र संघाची इनिंग संपवली जाते. धाव लागली जाते ती 77 धावा. 3 गडी बाद 77 धावा आणि 78 धावांचं आव्हान उभं ठेवलं आहे. तर ह्या स्पर्धेचा एक नियम लागू केलेला आहे. तर विनंती असेल दोन्ही संघाच्या संघनायकाला एका लाईनमध्येच आतमध्ये जायचं आणि एका लाईनमध्येच या मैदानातून शिस्त लावली गेली. जशी आपण रायगडमध्ये बघितली मागच्या आठवड्यात, तुम्ही दिवा कोळीवाडा प्रीमियर लीगमध्ये सुद्धा आपण बघितलं असेल, पाहिलं असेल. सर्व संघाचे खेळाडू एकाच लाईनीमध्ये जात होते. तुम्ही जिंका किंवा हारा, पण जी शिस्त लावली त्या शिस्तीचं पालन, त्या स्पर्धेमध्ये शिस्त लावली गेली त्या शिस्तीचं पालन करा आणि एका लाईनमध्येच आपण आतमध्ये जा आणि एका लाईनमध्येच बाहेर या. तर हीच असतं गणित, हेच असतं शिस्त. क्रिकेटने आम्हाला काय शिकवलं, तर क्रिकेटने आम्हाला शिकवलं शिस्त आणि त्याचं शिस्तीचं पालन करून तुम्ही मैदानाच्या बाहेर यायचं आहे. संघाला विनंती असेल, इच्छापूर्ती वाशीगाव संघाला आणि लगेचच जुईनगर 11 संघाला सुद्धा विनंती असेल, आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. जुईनगर 11 एका रांगेतच जायचं आहे. आपली सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. स्कोर कार्ड तर फलंदाजी करताना प्रवीण यांनी पहिलं सलामीला आले प्रवीण आणि दत्ता. तर त्यांनी अतिशय अप्रतिम फलंदाजी केली गेली. प्रवीण यांच्या 31 धावा, 13 चेंडूमध्ये 31 धावा फटका, त्याच्यामध्ये 3 चौकार आणि 2 षटकार. त्यानंतर दत्ता मोहिते थोडेसे 10 धावा, 5 चेंडूमध्ये 10 धावा केल्या गेल्या. त्यानंतर मात्र निलेशने संघाची धुरा हातात घेऊन 7 चेंडूमध्ये तब्बल 21 धावा फटकावल्या गेल्यावर चेतन पाटील यांनी 5 चेंडूमध्ये 7 धावा पटकावल्या गेल्या. अशा एकंदरीत धावा जमा झाल्या त्या 77 धावा आणि 78 धावांचं आव्हान उभं ठेवलं गेलं ते इच्छापूर्ती वाशी संघासमोर. तर इच्छापूर्ती वाशी संघाची सलामीची जोडी मैदानात नवी मुंबई क्रिकेट विश्वातलं एक नाव गॅरो, ज्याने मागच्या वर्षी तब्बल 7 पेक्षा जास्त अर्धशतकं मारली गेली त्या पूर्ण स्पर्धेमध्ये, पूर्ण वर्षामध्ये. तोच गॅरो सारखं क्रिकेट विश्वातलं नवी मोठं नाव, एक फलंदाजीच्या यादीमध्ये एक मोठं नाव, तेच गॅरो मात्र सलामीला जाताना दिसतोय. त्यानंतर नॉनस्ट्राईकला सलामीला दुसरा फलंदाज येतोय तो मंगेश, योगेश भगत व मंगेश. सलामीची जोडी मैदानात इच्छापूर्ती वाशीगाव संघाचे क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं विनंती असेल. जुईनगर 11 जुईनगर
तर क्षेत्ररक्षण लावलं जातंय. पॉवर प्लेचं षटक असेल, पॉवर प्लेच्या षटकामध्ये वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक कोण सुरुवात करणार? दत्ता मोहिते. मात्र समोर आहे नवी मुंबई क्रिकेट विश्वातलं एक मोठं नाव गॅरो, ज्याला सर्वच गोलंदाज घाबरतात. तसाच गॅरो फलंदाजसाठी येतोय. मागच्या वर्षामध्ये तब्बल 7 पेक्षा जास्त हाफ सेंचुऱ्या मारल्या गेला तोच गॅरो मात्र सलामीला येतोय. आणि दिवाच्या धर्तीवर मात्र गेल्या वर्षी सुद्धा हाहाकार माजवला. 15 चेंडूमध्ये 50 धावांची केलेली ती खेळली तोच गॅरो मात्र येतोय. 2 क्षेत्ररक्षक लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या काउ कॉर्नरच्या दिशेत असलेलं आहे. 2 क्षेत्ररक्षक असा पॉवर प्लेचं षटक असल्या कारणाने 2 क्षेत्ररक्षक लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या दिशेत असलेले ते 2 क्षेत्ररक्षक. तर सामन्याला सुरुवात होते. पंच अक्षय शेट्टी व विशाल पाटील ह्या सामन्यासाठी पंचांची कामगिरी पार पाडली जाते. तर स्वयंसेवकांनी एक खबरदारी घ्यायची आहे येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना ॲटलिस्ट ओव्हरच्या षटकाच्या मध्ये पार होऊ नये याची खबरदारी घ्यायची आहे. तर सामन्याला सुरुवात होते. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं दत्ता मोहिते राईट अँड राऊंड विकेट मारा करतोय. मधल्या षटकात जोर कस मारला जातोय. आता मात्र योगेशच्या बॅटमधून हाहाकार निघतोय आणि चौकार चेंडू जातोय सीमा रेषे पार चौकार. तर आपले मनसुबे दाखवून देतोय. 78 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि पहिल्या चेंडूवर हाहाकार हाणामारी केली जाते. आणि मग पॉवर प्लेचा उपयोग कसा करायचा योगेश गॅरो याच्यापेक्षा कोणाला माहिती असणार. तर दत्ता मोहिते यांच्या पहिल्या चेंडूवर मारला चौकार. हा मात्र लेग स्पिन पद्धतीचा चेंडू होता. अतिशय सुरेख चेंडू टाकला जात आहे. हीच चांगल्या खेळाडूची एक निशाणे असते. तर चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूचा घेतलेला खरपूस समाचार. पुन्हा एकदा दत्ता वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक टाकताना मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक एक चेंडू हे पहिल्या षटकातील 2 चेंडू टाकून पूर्ण जातात. पहिल्या चेंडूवर चौकार मारल्यानंतर मात्र कमबॅक केलं जातंय दत्ता मोहिते यांचा. राईट हँड राऊंड विकेट मारा योगेश गॅरो याच्यासाठी. हा मात्र डावेश्वर चेंडू. आता मात्र अतिशय सुरेख चेंडू होता. बॅटची कड गेली यष्टिरक्षक चेंडूवर गेलेला परंतु झेल होत नाहीये आणि चेंडू जातोय निर्धाव. अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर मात्र चौकार मारल्या गेल्यानंतर कमबॅक केलं जातंय दत्ता मोहिते यांच्या माध्यमातून. गॅरो सारख्या फलंदाजाला गोलंदाजी कशी करावी हे नेहमीच संभ्रमात टाकलं जातं गोलंदाजाला. हा मात्र अतिशय टाकला बॅटच्या पट्ट्यात आणि बॅटच्या रडारमध्ये दिला जातोय चेंडू. चेंडू जातोय सीमा रेषे पार षटकार. स्वयंसेवक आणि चेंडू आणून द्यायचा आहे. तर मला क्या गॅरो म्हटलं जातं. मला का चौकार षटकाराची आतषबाजी मटका करताना मला नेहमीच गोलंदाज घाबरतात. तेच गॅरो आपल्या बॅटमधून चौकार षटकारांची नेहमीच आतषबाजी करत असतो आणि मागच्या वर्षात फॉर्मात असलेला तो फलंदाज गॅरो आता मात्र आपले मनसुबे दाखवून देतोय. आणि ह्या षटकामध्ये आत्तापर्यंत 1 षटकार आणि 1 चौकारांशी संघाची धावसंख्या पोहोचली ती 10च्या घरात. आता मात्र चेंडू असेल शिल्लक 2. 78 धावांचा पाठलाग करायचा आहे तो इच्छापूर्ती वाशीगाव संघाला. दरम्यान खेळताना योगेश भगत वैयक्तिक 10 धावावर खेळतोय. 4 चेंडूमध्ये 10 धावा. आणि मंगेश भगत नॉन स्ट्राईकला आतापर्यंत अजून काय स्ट्राईकला जाता आलं नाही. तर योगेश भगत पुन्हा आपलं गोलंदाज आपली दिशा बदलताना गॅरो यांच्यासाठी. तर हा मात्र मारला चेंडू उंची त्यांनी आज चांगला फलंदाज असताना मात्र उंचीतला चेंडू आणि चेंडू जोरकस धाडला जातोय तो कव्हरच्या दिशेत आणि 4 धावेने धावसंख्या पुढे सरकलाय. योगेश गॅरोला आपण गोलंदाजी करतो तेव्हा नक्कीच एक अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल, जखडून ठेवावं लागेल. परंतु पहिल्या चेंडूवर चौकार नंतरचे 2 चेंडूवर कमबॅक केलं गेलं होतं परंतु ना ते चौथा चेंडू मात्र टाकला गेला बॅटच्या रडारमध्ये आणि तो चेंडू धारला गेला 6 धावांसाठी. आता मात्र टप्पा चुकला होता आणि त्या टप्प्याचा मात्र उपयोग पुरेपूर फायदा घेतला गेला तो गॅरो यांच्या माध्यमातून.
पहिलं षटक प्रगतीपथावर पहिल्या षटकातील 5 चेंडू टाकून पूर्ण होतात. 5 चेंडूमध्ये संघाची धावसंख्या फलकावर लागली जाते ती 14 धावा. 78 धावांचा पाठलाग करताना इच्छापूर्ती वाशीगाव पहिलं षटक प्रगतीपथावर. हा मात्र मध्यस्थ चेंडू हवे झेल टिपणार का योगेश सारख्या फलंदाजाला आता मात्र बाद केलं जाते आणि आता मात्र मोठं भगदाड पडलं जाते इच्छापूर्ती वाशीगाव संघाला. कारण ज्या संघाची धुरा 78 धावांचा पाठलाग करताना नक्कीच योगेश सारख्या फलंदाजाला मोठी फलंदाजी तिथं उभारायची होती, त्या मात्र असं काही समीकरण पाहायला मिळालं नाही आहे. नितेश सर, नक्कीच आपल्याला योगेश ग्यारो जेव्हा फलंदाजीसाठी येतो तर संघाला उमेद असते, शेवटपर्यंत उमेद असते, पण आता मात्र बादून तंबत परतलाय, काय म्हणाल? हॅलो चेक. यस, तर मोठा फटका मारण्याच्या मोहामध्ये मात्र मोठा फलंदाज परतला गेला. गोलंदाजाला मात्र नक्कीच पहिलं यश मिळतंय आणि 76 धावा पहिल्या फलंदाजीमध्ये या स्पर्धेचा मात्र उच्चांक इथं गाठला गेला आणि 77 धावांचं एक टार्गेट सेट केलं असताना मात्र मोठा फलंदाज जो चांगल्या रिदममध्ये होता योगेश भगत, त्या फलंदाजाला बाद केल्यानंतर मात्र कुठेतरी मी म्हणेन या सामन्यामध्ये आता मात्र जुईनगर हा संघ मात्र शिरकाव करतोय आणि गोलंदाजाला मिळते पहिलं यश आणि नवीन गोलंदाजामध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळेल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये योगेश सर ज्या धावा हव्या होत्या त्या धावांपेक्षा कुठेतरी मी म्हणेन किंचितचा 0.5च्या रिक्वायर्ड रन रेटने मागे आहे, म्हणजे अजूनही संधी आहे या षटकामध्ये. जर का 2 मोठे फटके आले, कुठेतरी 20 ते 22 धावा जर का आल्या तर मात्र मी म्हणेन इच्छापूर्ती वाशी हा संघ मात्र या सामन्यामधली आपली पकड मजबूत करू शकतो. जितेश सर, आपण नेहमीच म्हणतो क्रिकेटमध्ये आपण जर तर कधीच बोलत नाही, जर तर केलं तर ते मूर्खता ठरलं जातं. कारण 14 धावा फटकावल्या पण शेवटपर्यंत जो क्रिकेट घेऊन जाईल, क्रिकेट खेळ घेऊन जाईल तोच क्रिकेटर इथं मानला जातो. हा मात्र मधलेश्वर चेंडू आता मात्र फिरकावला जात आहे, चेंडू जात आहे काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून. 6 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकली जाते. पहिल्या चेंडू योगेश ग्यारो पहिल्या षटकात बाद झाल्यानंतर काहीसा बॅकफुटला जाईल असं वाटत असताना मात्र मंगेश संघाची धुरा हातात घेतोय आणि चेंडू ढाळला जातोय सीमारेषेपार षटकार आणि 6 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचते ती 20च्या घरात. सर, नुकताच वनडाऊनच्या स्वरूपात जो प्रशांत आलाय, दोन्ही फलंदाजांमध्ये खूप चांगलं कॅलिबर आहे, खूप चांगलं पोटेन्शियल आहे. बोथ द बॅट्समन रनिंग बिटवीन द विकेट्स देखील चांगले आहे. मागचे काही सीझन्सचा जर का विचार केला तर मात्र योगेशचा हा संघ खूप चांगल्या फॉर्ममध्ये रिदममध्ये आहे आणि ही रिदम मात्र या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये मात्र नक्कीच कन्सिस्टंट ठेवेल का? मागच्या चेंडूवर एक षटकार लगावलाय, या वेळेला पहा स्लो केलाय चेंडूला, काय टायमिंग आहे, खूप चांगला फटका, खूप दर्जेदार स्ट्रोक षटकार. तर नजाकत भरी फलंदाजी केली जाते. आपण कधी बघतो जी इच्छापूर्ती वाशी गावाचं नाव येतं तेव्हा योगेश भगत ग्यारोचं नाव पहिल्यांदा घेतलं जातं, कारण सर्वांना जो परिचयाचा फलंदाज आहे, चौकार षटकारांची आतषबाजी केली जाते. इच्छापूर्ती वाशी म्हणजे ग्यारो म्हणजे इच्छापूर्ती वाशी असंच काहीतरी समीकरण, परंतु समीकरण काहीतरी बदलताना दिसतंय. जितकं कौतुक योगेशचं तितकं कौतुक या फलंदाजाच्या बॅटमध्ये 2 चेंडूमध्ये 2 षटकार पाहायला मिळालेत. गोलंदाजावर थोडंसं मी म्हणेन दीपेश जो गोलंदाज येतोय, P2चं षटक, हे षटक मात्र मॅचचं टर्निंग पॉईंट ठरू शकते. कारण अजून या षटकामध्ये 4 चेंडूमध्ये जर का एखाद दुसरा मोठा फटका आला तर मात्र सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक करेल तो म्हणजे वाशी संघ. मोमेंटम 2 चेंडूमध्ये 2 षटकार लगावल्यानंतर मात्र पुन्हा एकदा शिफ्ट होतंय ते इच्छापूर्ती वाशी संघाकडे. आता मात्र 3 चेंडूवर सलग 3 षटकार ठोकेल का? फलंदाज स्ट्रायकर एंडवर आहे मंगेश. फिंगर्स रोल केले होत्या गोलंदाजानं, आउट स्विंगचा हा चेंडू, परंतु चेंडूच्या रेंज पर्यंत फलंदाज पोहोचला गेलाय. आउटसाइड ऑफस्टिकचा हा चेंडू मात्र सरळ भिरकावून दिलाय, बरोबर डीप मिड विकेट आणि काऊ कॉर्नरचे क्षेत्र तिथं गाठलं जातंय. सलग 3 चेंडूवर आलेले 3 षटकार. इथं मात्र पुन्हा एकदा आता मात्र मंगेश याला मात्र सूर गवसलाय आणि आता मात्र दीपेश थोडासा दडपणाखाली असेल. या षटकाराच्या साहाय्याने संघाची एकूण धावसंख्या पोहोचते ती तब्बल 32 वर. 32 फॉर द लॉस ऑफ नो विकेट आफ्टर 1 ओव्हर.
वन विकेट. आणि या षटकामधील अजूनही योगेश सर 3 चेंडू बाकी आहेत. आठवण आली 6 चेंडूमध्ये 6 षटकार लगावणाऱ्या युवराज सिंगची, आठवण आली हर्षल गिब्सची. आता मात्र या मैदानामध्ये हा फलंदाज तो पराक्रम, तो विक्रम करेल का? येणारे चेंडू असतील अजूनही 3 आणि पूर्वार्धामध्ये 3 षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेत. मंगेश ऑन स्ट्राईक अगेन्स्ट द बॉलर दीपेश. थोडासा दडपण असेल, थोडासा प्रेशर असेल. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं 7 चेंडू राखून किरण स्मृती घणसोली संघानं तो सामना फिनिश केला होता. 71 धावा मात्र चेस केल्या होत्या. या सामन्यामध्ये तसंच कुठेतरी चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेला मात्र टप्पा बदललाय. शॉर्टबॉल गुडलेनचा चेंडू पडल्यानंतर मात्र हलकासा खाली बसतोय. सबमरीन डिलिव्हरी. या चेंडूवर मात्र गोलंदाजाकडे आणलेला असलेला अनुभव, तो अनुभव मात्र खूप चांगल्या प्रकारे एक्झिक्यूट करतोय. खूप चांगल्या प्रकारची डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. या चेंडूवर मात्र कुठल्याही प्रकारची धाव पाहायला मिळत नाहीये. एकूण धावसंख्या पोहोचते ती 32 वर. नितेश, पहिल्या 3 चेंडूवर षटकार मारल्यानंतर फलंदाजाच्या गोट्यात तर आनंदच असतो, म्हणजेच कॉन्फिडन्स वाढलेला असतो आणि गोलंदाज मात्र खड्ड्यात गेलेला असतो असंच म्हणावं लागेल. कारण 3 चेंडू लागोपाठच्या 3 चेंडूवर मारले गेलेले 3 षटकार, त्याच्याने बॅकफुटला गेलेला असतो गोलंदाज. परंतु अतिशय सुरेख तुम्ही म्हटलात अनुभव वापरला गेला आणि कमबॅक केलं गेलं. आणि आता मात्र ह्या चेंडूवर येते 1 धाव. म्हणजे पहिल्या 3 चेंडूवर 3 षटकार लगावल्यानंतर डॉट चेंडू आणि आत्ताच्या चेंडूवर टप्पा चुकला, परंतु मारण्यासाठी फलंदाजासाठी चुकला गेला आणि चेंडू गेला डी मध्ये. धावसंख्या 1 ने पुढे सरकली गेली. धावसंख्या पोहोचते 33च्या घरात. आपण कंपॅरिझन केलं तर पहिल्या सामन्याच्या पहिल्या डावाच्या पहिल्या षटकामध्ये 19 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 16 धावा, अशा पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये तब्बल 35 धावा कुठल्या गेल्या होत्या. आता समीकरण तसंच काहीतरी. 1 षटक 5 चेंडू, धावसंख्या फलकावर लागली गेली 33 धावा. आता मात्र शेवटचा चेंडू असेल आणि शेवटच्या चेंडूवर काय येणार, काय घडणार, काय बिघडणार? चौकार, षटकार, डॉट, विकेट, काय येणार? आता मात्र मधल्या चेंडू अतिशय स्लोवर पद्धतीचा व्हेरियन्स बघायला मिळालाय आणि आपला अनुभव, तुम्ही मगाशी म्हटलं तर अनुभव वापरला गेला आणि अनुभवाच्या जोरावर हा चेंडू टाकला गेला आणि हा मात्र चेंडू गेला डॉट आणि 2 षटक टाकून चांगलं विश्लेषण केलं. अनुभव, खऱ्या अर्थानं हा अनुभव काय येतोय? कारण नियमित सराव या गोलंदाजाच्या माध्यमातून केला जातो आणि त्यामुळेच की काय कुठेतरी एक चांगल्या दर्जाची, मी म्हणेन, कमबॅक केलं गेलं. कमबॅक इज ऑलवेज बेटर दॅन सेटबॅक असं म्हटलं जातं. 3 चेंडूमध्ये 3 षटकार लगावल्यानंतर कुठल्या गोलंदाजानं कमबॅक केलंय? तर गोलंदाजाचं नाव आहे दीपेश. 3 चेंडूमध्ये उत्तरार्धामध्ये धाव खर्च केली फक्त 1 आणि त्या एकंदरीत षटकामध्ये धावा खर्च करतोय 19. 12 चेंडूंचा खेळ इथं संपला गेला. आता मात्र पॉवर प्लेची षटकं संपली गेली. पॉवर प्लेच्या षटकांच्या अखेरी संघाची एकूण धावसंख्या पोहोचते ती 1 गडी बाद 33. आणि आता मात्र समीकरण 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 59 धावांची गरज आहे. माफ करा, करेक्शन 18 चेंडू आणि 45 धावा. स्कोर करेक्शन. 15ची सरासरी. योगेश सर, 18 चेंडू आणि 15च्या रिक्वायर्ड रन रेट या धावा काढायच्या आहेत. रिक्वायर्ड रन रेट जर का 15चा असेल तर मात्र एक मोठा फटका अपेक्षित असेल. प्रशांत आहेत स्ट्रायकर एंडवर आणि इथं पहिला चेंडू व्हाईट बॉल फेकला जातोय. संघाची एकूण धावसंख्या आता मात्र 1 न वाढते 34 वर पोहोचत आहे. आता उर्वरित 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 44 धावांची गरज. तर समीकरण 18 चेंडू आणि 44 धावा. डावखुरा गोलंदाजसाठी येतोय. डावखुऱ्या गोलंदाजी मात्र गोलंदाजी नॅचरल स्विंग असतं आणि आडव्या बॅटने तुम्ही खेळलात तर नक्कीच चेंडू बॅटची गेज घेतली जाते. आणि सँडी सर नेहमीच म्हणत असतात, क्रिकेटमध्ये म्हटलं जातं ॲक्रॉस बॅट क्रिकेट इज व्हेरी बॅड क्रिकेट म्हटलं जातं. तसंच पाहायला मिळतंय. डावखुऱ्या गोलंदाजाला तुम्ही जेव्हा ॲक्रॉस क्रिकेट खेळलात चेंडू हवेत नक्कीच जाणार आणि तशाच प्रकारचं काहीतरी अपेक्षा होत्या. त्या प्रशांतकडून काहीतरी अपेक्षा होत्या त्या मात्र धुळीला मिळाल्या जातात आणि प्रशांतला तंबूचा रस्ता दाखवला जातोय गोलंदाज मंगेश यांच्या माध्यमातून. तिसरा गडी बाद होतोय तो
दुसरा गडी बाद होते इच्छापूर्ती वाशी संघाचा. 2 गडी बाद 34 अशी धावसंख्या फलकावर लागली जाते. जिंकण्यासाठी समीकरण असेल 17 चेंडू आणि 44 धावांचं समीकरण. कितपत धावा जमवणार, रंगतदार लढत होणार का? कारण पहिल्या सामन्यामध्ये तुम्ही बघितलं तर पहिल्या सामन्यामध्ये हाहाकार माजवला. चौकार षटकारांची आतषबाजी केली गेली. विशाल शहाच्या माध्यमात 44 धावाच्या जोरावर 3 षटकं 5 चेंडूमध्ये 71 धावा चेस केल्या गेल्या. आता तसंच प्रकारचं समीकरण पाहायला मिळणार का? तसंच प्रकारचा सामना पाहायला मिळणार का? चुरशीची लढत होणार का? कारण नवी मुंबईतील 2 मातब्बर संघ आमने सामने लढताना जुईनगर 11 इच्छापूर्ती वाशीगाव. पुन्हा एकदा डावखुरा गोलंदाज प्रदीप. फुलटॉस पद्धत चेंडू होता, मारण्याच्या नादात चकला जातोय, चेंडीच जाते डी मध्ये. 22च्या रूपाने यष्टिरक्षकाकडून चूक केली जाते आणि त्याचं मात्र कन्व्हर्शन केलं जाते 1 धावेने. धावसंख्या 1ने पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती 35च्या घरात. आता मात्र समीकरण असेल 16 चेंडू आणि 43 धावांचं. समोर डावखुऱ्या हाताचा गोलंदाज मंगेश. सर नेहमीच आपण म्हणतो डावखुऱ्या हाताचा गोलंदाजाला एक नॅचरल स्विंग असतो. त्या स्विंगचा वापर करताना आता मात्र मारण्याच्या नादात चकला गेला आहे आणि चेंडू जातोय तो यष्टिरक्षकाच्या पाठी आणि हा पंचांचा इशारा येतोय अवांतर धावेचा. अवांतर धावेने धावसंख्या पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते 36च्या घरात. असं जेव्हा समीकरण असतं 16 चेंडू 42 धावांचं समीकरण आहे. सर नेहमी म्हटलं तुम्ही जाता अवांतर चेंडू जे टाकतात त्याचा तुम्हाला दंड पडत असतो आणि अवांतर चेंडू टाकतो आम्ही जेव्हा धावा चेस करत असता समोरच्या संघाला तुम्ही एक बोनस देत असता. तसंच पुन्हा एकदा हा मात्र मध्ये चेंडू उडवलाय, चेंडू लॉंगावच्या दिशेत. तिथं मात्र झेल टिपला जातोय आणि बाद करवलं जातंय. ते मंगेशला मात्र बाद करवलं जाते. आपल्या इनिंगमध्ये पहिल्या 3 चेंडूवर मारलेले 3 षटकार त्यानंतर मात्र काही कमबॅक करता आलं नाही ते मंगेशला. तर आम्हाला अपडेट येते मंगेश काहीतरी थोडासा इंजर्ड आहे, पण इंजर्ड असताना सुद्धा त्यांनी खेळ केला, बहारदार खेळ केला. तब्बल 3 षटकार आणि 19 धावा फटकावल्या गेल्या. आपल्या संघासाठी भरीव अशी कामगिरी केली गेली. 15 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता. 36 धावा. माफ करा, गोलंदाज मंगेश हा काहीतरी थोडासा इंजर्ड आहे, पण त्या इंजुरीमध्ये सुद्धा गोलंदाजीने एक भरीव अशी कामगिरी करताना पाहतोय, एक दमदार गोलंदाजी करताना पाहतोय. कारण आतापर्यंत 3 चेंडू टाकले, त्याच्यामध्ये 2 वाईट चेंडू सोडलं तर 2 चेंडूवर 2 फलंदाज बाद करले आणि 1 डॉट चेंडू. अशा प्रकारे 3 चेंडूमध्ये धावा मोजल्या गेल्या, फक्त अवांतरच्या 2 धावा. अतिशय अप्रतिम गोलंदाजी मंगेश यांच्या माध्यमातून. इंजर्ड असून सुद्धा गोलंदाजी करतोय. आता मात्र जोरकस मारला फटका, चेंडू हवेत झेल, चेंडू सीमारेषे बाहेर जाणार का? आणि मात्र काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून उडून दिला. बिग 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 सिक्सर. फलंदाज भरत यांच्या बॅटमधून डीजे. धन्यवाद डीजे. 3 चेंडू सुरेख टाकल्यानंतर मात्र प्रहार केला जातोय मंगेश यांच्या गोलंदाजीवर. समीकरण बदललं गेलं. समीकरण येते 14 चेंडू 36 धावा. आता मात्र 1 तेरी 1 मेरी बुंदा पद्धतीचा चेंडू वापरला जातोय. आपलं अस्त्र वापरलं जातोय ते मंगेशच्या माध्यमातून. धावसंख्या मात्र आहे त्याच ठिकाणी. धावसंख्या आहे ती 42 धावा आणि जिंकण्यासाठी आता समीकरण असेल ते 13 चेंडू 36 धावांची आवश्यकता. कोण जिंकणार? क्रिकेटमध्ये अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट. कोण बाजी मारणार, फलंदाज की गोलंदाज? तर आपली लाईन अँड लेंथमध्ये गोलंदाजी करताना दिसतोय तो मंगेश. आत्तापर्यंत 5 चेंडू टाकून पूर्ण 5 चेंडूमध्ये धावा मोजल्या गेल्यात फक्त 8. तर समोर उभा आहे फलंदाज भरत. तर क्षेत्रक्षेत्रामध्ये थोडासा बदल केला जातोय. पुन्हा एकदा भरत राईट हँड लेफ्ट हँड ओव्हर द विकेट मारा करतोय. हा मात्र यष्टीच्या बाहेरून जाणार चेंडू मारण्याच्या नादात चकले जात आहेत आणि चेंडू जातो. यष्टक्षकाकडून गफलत होते आणि एक बोनसच्या रूपाने 22च्या रूपाने एक धाव भेटते. धावसंख्या 1ने पुढे सरकली जाते. धावसंख्या ती भेटते ती 43च्या घरात. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. डावखुरा गोलंदाज. सर मी मगाशीच म्हटलं नॅचरल स्विंग असतोय
डाव्या हाताच्या गोलंदाजा एक नॅचरल स्विंग असतो त्याचाच उपयोग केला गेला आणि या षटकामध्ये जखडून ठेवलं गेलं. तब्बल धावा मोजल्या गेल्या त्या 9 धावा आणि समीकरण असेल 12 चेंडू आणि 35 धावांचं समीकरण असेल. 3 बाद 43 अशी धावसंख्या. योगेश गॅरो बाद झाल्यानंतर मात्र संघाची धुरा मंगेशने हातात घेतलेली, परंतु ती संघाची जी पडझड आणि बॅकफुटला जाताना ते अजून सावरता आलं नाही इच्छापुरती वाशी संघाला. तर वैयक्तिक पहिलं, वैयक्तिक दुसरं, संघिक तिसरं, चौथं षटक घेऊन येतोय दत्ता मोहिते. पहिलं षटक अप्रतिम टाकलं गेलं. दत्ता मोहिते यांनी पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा मोजल्या गेल्या, 14 धावा मोजल्या गेल्या व त्याच्यात एक मोठा मासा गळाला लावला गेला, तो योगेश भगत गॅरो यांच्या रूपाने. व पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी येत आहेत. गोलंदाजी मार्कवर दत्ता मोहिते, राईट हँड वर घेणारा डावखरा फलंदाज स्वप्नील. आता मात्र चेंडू उडवून दिलाय, चेंडू जाते काऊ कॉर्नरच्या दिशेत. तिथं झेल टिपणार का आणि क्षेत्ररक्षकांनी मात्र अप्रतिम झेल टिपला गेलाय आणि स्वप्नील कर्णधार बाद होऊन तंबूच्या रस्त्याला धाडला जातोय. डीजे प्लीज. चव्वेचाळीसच्या घरात समीकरण असेल 11 चेंडू आणि 11 चेंडू आणि 44 धावांची आवश्यकता. हा मात्र डाव्या स्टेअरचा लेग स्पिन पद्धतीचा चेंडू होता. हवेत झेल, स्क्वेअर लेगच्या दिशेत झेल उडला जातोय आणि तिथं क्षेत्ररक्षक काही चूक करत नाही आणि झेल टिपला जातोय. एका तू चलमय आया. जितेश सर काय म्हणाल तुम्ही या फलंदाजीबद्दल, वाशीगावच्या संघाच्या फलंदाजीबद्दल? एक अपेक्षा होत्या 78 धावा चेस होतील असं समीकरण वाटत असताना मात्र बॅकफुटला जातोय, पूर्णपणे खड्ड्यात गेला जातोय. 11, 10 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता. येस, आणि आता मात्र या सामन्यामध्ये जबरदस्त पकड मजबूत करत असताना आपल्याला पाहायला मिळतं जुईनगर संघ. जो गोलंदाज डिप्लॉय केला आहे दत्ता, खऱ्या अर्थानं उजव्या हाताचा फिरकी गोलंदाज आहे. मगाशी डावखुरा त्याच्या फलंदाजाला स्वप्नील याला त्यानं मात्र ऑफ स्पिनचा तो चेंडू फेकला गेला. अगेन्स्ट द स्पिन तो चेंडू खेळून काढायचा होता, परंतु त्या चेंडूवर मात्र टायमिंग त्याचं चुकलं गेलं. स्वप्नील याच्याकडे मात्र शेवटच्या आशेच्या नजरेनं पाहिलं जात होतं. वाशी संघाचा स्वप्नील बाद झाल्यानंतर तदनंतर मात्र नेक्स्ट बॅट्समन देखील लगेचच बाद झाला. भरत देखील बाद झाला. टॉप ऑर्डर कोलॅप्स झाल्यानंतर मी म्हणेन मिडल ऑर्डरवर मात्र थोडंसं दडपण असेल, पण दडपणाखाली मात्र जर का तुम्हाला फलंदाजी साकारायची असेल तर मात्र या इनिंगमध्ये विद्यमान सामन्यामध्ये जर का विचार केला तर मात्र समीकरण कुठेतरी थोडंसं कठीण होतंय. मोठे फटकेचं डिमांड असेल, नवीन फलंदाज स्ट्रायकर एंडवर येत आहेत. अजय आणि विजय. गोलंदाज मात्र खूप चांगली गोलंदाजी साकारतोय दत्ता मोहिते, ज्यांच्याकडे खूप चांगला अनुभव आहे. सलामीला ते आले होते, यावेळेला मात्र फ्लायटेड डिलिव्हरी, लॉफ्ट केलाय चेंडूला, सरळ क्षेत्ररक्षक मात्र गाठलं जातंय. फलंदाजाला परतावं लागतंय. बॅट्समन आउट. चेंडू 34 धावांची आवश्यकता असेल. 6 बाद 44 अशी धावसंख्या फलकावर लागली गेली.
तू चल मैं आया असं समीकरण का पाहताना बघतोय, कारण तिसऱ्या षटकामध्ये मंगेश यांच्या माध्यमातून भगदाड पाडलं गेलं. त्या षटकामध्ये तब्बल 2 फलंदाजांना बाद केलं. आता मात्र दत्ता मोहितेने त्याची सूत्र हातात घेतली, त्याच्या पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी केली जाते आणि या षटकामध्ये तब्बल 4 चेंडूमध्ये 3 फलंदाजांना तंबूचा रस्ता धाडला गेला. अप्रतिम गोलंदाजी, लेग स्पिन, ऑफ स्पिन व्हेरिएशन बघायला मिळतंय. काय म्हणाल सर? येस येस, नक्कीच. आपल्या बोटांवरली जादू, खेळपट्टीच्या दोन्ही मात्र बाजूला चेंडू वळवण्याची त्याच्याकडे क्षमता आहे आणि खूप चांगलं एक्झिक्युशन केलंय. गोलंदाजाचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. मॅचचं टर्निंग पॉईंट ठरू शकतंय. 12 चेंडूमध्ये कुठेतरी 35-36 धावा हव्या होत्या. त्यानंतर मात्र या षटकामध्ये कोणत्याही प्रकारचा मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला नाही. मोबदल्यामध्ये त्याने 2 गडी बाद केलेत. या षटकामध्ये धावा खर्च करतोय फक्त आणि फक्त 2. आता मात्र शेवटचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. अवघड आहे, खूप कठीण आहे. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 6 षटकार ठोकावेच लागतील. 33 धावांची गरज. यस, गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजीचा नमुना पाहायला मिळतोय. पहिलं षटक टाकलं, त्या षटकामध्ये दत्ता मोहितेने धावा मोजल्या, गॅरेसारखा फलंदाजांना बाद करवलं व त्याने मात्र धावा मोजल्या गेल्या 14. मात्र दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक केलं जातंय. या षटकामध्ये तब्बल 1 वाईड आणि 1 सिंगल अशा प्रकारे 2 धावा देऊन 3 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला गेला. तर समीकरण आलंय ते 6 चेंडू 33 धावा. क्रिकेटमध्ये कधीच भाष्य केलं जात नाही, कधीच भविष्य केलं जात नाही. 6 चेंडूमध्ये 36 धावा होताना बघितल्यात, 6 चेंडूमध्ये 6 धावा रिस्ट्रिक्ट करताना बघितलंय. तर बघूया 6 चेंडू 33 धावांचं समीकरण. फलंदाज समोर उभा आहे तो विजय. योगेश सर, आपण निधास ट्रॉफी पाहिली असेल. दिनेश कार्तिकची ती फलंदाजी, शेवटच्या चेंडूवर 5 धावा होते, त्याने जो षटकार लगावला होता कव्हरच्या क्षेत्रावरनं, त्या दिनेश कार्तिकचा रोल आता मात्र नक्कीच इथं मात्र निभावावा लागेल. तो म्हणजे फलंदाज स्ट्रायकर म्हणणार येत आहेत वाशी संघाचे नवीन फलंदाज. या वेळेला पहा, बॅटमन निघालाय तडाखा. इट्स अ ह्यूज हिट. 6 षटकार तुम्हाला हवे जिंकण्यासाठी. आता मात्र उर्वरित 5 चेंडू आणि अजूनही 27 धावांची गरज आहे. अशाच प्रकारची फटकेबाजी झाली तर मात्र नक्कीच क्रिकेटच्या पटलावर म्हटलं जातं कोणतेही टार्गेट तुम्हाला मात्र जिंकण्याची हमी देत नसतं, जिंकण्याची शाश्वती देत नसतं. परंतु जर का या चेंडूवर षटकार आला तर सामन्यामध्ये मजा येईल. परंतु तसं घडत नाही. आउटसाइड ऑफ स्टिकचा हा चेंडू मात्र अवे फ्रॉम द बॉडी. योगेश सर, या मैदानाचा जर का विचार केला तर रिस्ट्रिक्टेड झोन आहे, बॅकवर्ड क्षेत्र संपूर्ण डी झोन आहे. गोलंदाजांनी जर का आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू ठेवले, वाईड यॉर्कर जर का तुमच्याकडे असतील तर फेकले तर मात्र नक्कीच फलंदाजांच्या पायांवर मात्र बेड्या ठोकण्याचं कार्य नक्कीच निभावता येईल. असंच प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज अगदी नव्या दमाचा वाटतोय, परंतु खूप चांगली गोलंदाजी त्यानं साकारली. इथं फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद. आता मात्र सामन्यातली फक्त औपचारिकता बाकी असेल. तर ह्या मैदानाचा विचार केला जिथे सर, ह्या मैदानाचा विचार केला तर ह्या मैदानावर 6 चेंडूमध्ये 6 षटकार सुद्धा मारले गेलेत. बाबू कांबळे गेल्या वर्षी 2018-2019 हंगामात या मैदानावर 6 चेंडूमध्ये 6 षटकार सुद्धा मारले गेलेत. आणि गेल्या वर्षी कुमार 11 तुर्वे संघाच्या माध्यमातून ह्या मैदानावर जी स्पर्धा झाली त्याच्यामध्ये शेवटच्या षटकात 28 धावा आवश्यक असताना सुद्धा 5 चेंडूमध्ये तो सामना संपवलेला. तसेच ह्या मैदानाची चौकार षटकारांची नेहमीच आतषबाजी होत असते. तर समीकरण गेलंय ते आता मात्र समीकरण 3 चेंडू 27 धावा. विनंती असेल किरण स्मृती घनसोली संघाच्या संघनायकाला नाणेफेकीसाठी यायचं आहे. हा मात्र अतिशय डावखुऱ्या हाताचा, मगाशीच म्हटलं डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजाला एक नॅचरल स्विंग पद्धतीचे एक दैविक देणगी असते आणि त्या देणगीचा मात्र पुरेपूर वापर केला जातोय. लेग स्पिन पद्धतीचा चेंडू टाकला जातोय, अतिशय सुरेख गोलंदाजी केली जाते. पहिल्या चेंडूवर षटकार मारल्यानंतर मात्र कमबॅक केलं जाते. रुपेशचा तुम्ही मगाशी सांगितलं आउटसाइड ऑफ स्टंप काहीतरी गोलंदाजी करावी गोलंदाजांनी, तसंच काहीतरी हेरलं गेलं रुपेशच्या माध्यमातून आणि आता अचूक टप्प्याची गोलंदाजी केली गेली नंतरचे 4 चेंडूवर. आता मात्र शेवटचा चेंडू असेल. शेवटच्या चेंडूवर औपचारिकता राहिली आणि एका चेंडूमध्ये 26 धावांची आवश्यकता असेल इच्छापूर्ती वाशी गाव संघाला. असं वाटलेलं की 71 धावा पहिल्या सामन्यात चेस झाल्यानंतर मात्र 78 धावा कुठेतरी चेस होतील, परंतु गोलंदाजाचं नक्कीच वर्चस्व राहिलं गेलं ह्या सामन्यावर.
कारण दत्ता मोहिते यांनी आत्ता अप्रतिम गोलंदाजी केली गेली. 2 षटकामध्ये 16 धावा देऊन 4 फलंदाजांना बाद केलं. दीपेशनी 1 षटक टाकलं, त्यामध्ये पहिल्या 3 चेंडूवर 3 षटकार मारल्यानंतर कमबॅक केलं गेलं आणि षटकामध्ये तब्बल धावा मोजल्या गेल्या त्या फक्त 19. त्यानंतर मंगेश आला, डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आला. त्या षटकामध्ये त्यांनी 9 धावा देऊन 2 फलंदाज बाद केले गेले. 10 धावा देऊन 2 फलंदाज बाद केले. आताचा मात्र एक नौखा गोलंदाज रुपेश होता, त्यांनी मात्र त्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी केली गेली. त्या षटकामध्ये तब्बल धावा मोजल्या गेल्या त्या 7. विनंती असेल दोन्ही संघाला हँडशेक करून